मराठा समाजाच्या आरक्षणाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण तालुक्यातून गावागावातून मराठा समाजाचे प्रत्येकी 2 उमेदवार उभे करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। याबद्दल मराठा समाज बांधवांची आरक्षणासंदर्भातली बैठक पार पडली। यावेळी मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। तसेच मनोज जरांगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले। त्यांच्या या आदेशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातून 2 मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विचाराचे लोकसभेमध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवार उभा करण्याचा आम्ही आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातून पूर्ण मतदारसंघातून आलेल्या सर्व लोकांनी मिळून आज निर्णय घेतलेला आहे। मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जो उमेदवार हा विचारधारेला संमत आहे आणि जो उमेदवार ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल अशा उमेदवाराला शेवटच्या क्षणाला ज्यांना मनोजदादा जरांगे पाटील सांगतील अशा उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहोत। या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व बूथवर एक बूथ 10 युथ अशा प्रत्येक बूथवर आम्ही 10 युवकांची आजपासून नेमणूक करणार आहोत। आज सकल मराठा समाज धाराशिवची या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं की 1000 पेक्षा जास्त फॉर्म भरायचं। परत ते फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या, जसं वकील बांधवाची कमिटी असेल, छाननीसाठी कमिटी असेल, तसं डिपॉझिट गोळा करण्यासाठी कमिटी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीचं इथं या ठिकाणी संघटन झालं। ते तालुक्यावर जाऊन काम करतेल्या बूथनिहाय कमिटीचं गठन झालं आहे आणि या ठिकाणी जास्तीच्या संख्येनं कसं फॉर्म आणि मराठवाड्यामधून धाराशिव जिल्ह्यात जास्तीच्या संख्येनं जास्तीत जास्त 1000 पेक्षा जास्त फॉर्म भरण्याचं या ठिकाणी सगळ्याच्या अनुषंगानं सगळ्याच्या संमतीनं ठरलं।